बच्चे घात केलंस तू. घात केलंस बच्चे. कसलो वास सुटलो हा? काय झालं कोणी? अशी काय बघतास तोंडाकडे? बोला काहीतरी. तुमची काय तोंडा धरली होत? कशी उघडतील कोणाची तोंडा? मानगुटीवर आणून वच्ची बसवलेला ना. म्हणजे हे सगळं वच्ची होयत असा काहीतरी तीच करीत असता. सरिता अगो काय ह्या खोटा असा काय? इतके दिवस हैसर येऊन बसलेली असा, काय उपाय पण करत नाही आणि जा काय करता ना तर सगळं उलटा करता. माका तर ही भीती वाटता ही का खूळ लागला नाही पुरे. तुमच्या गप्पा बंद करा आता. तू घबराव रे, मी बघताय ते का काय जातस? काय नाही, तूच काय करी होतास ना आता बघूक चाललोय. तिथे येतस ती सांगताय ना तुका. हा मग हे सांग, त्या घासलेक घेऊन तू काय जाळून इलो बाहेर? तुझ्या बापाशीचे कपडे जाळले. काय वय आहे? ऐकलं ही काय म्हणता ही का वाटा ती करत सुटली. तू येळीच ती का लगाम घातलंच नाही ना म्हणान ही हेचो फायदो घेता. आता माझ्या बापाशीचे कपडे जाळून कसले ध्येयला येतलं तू? ते आधीच बजावलंय. अन्नाचे घरातल्या सगळ्या खुना मिटवूचे लागतील म्हणाल. म्हणजे उद्या अण्णा हैसर रावले म्हणून तू वाड्या कागलाय शीत? आहे हिची करणी जी काय खपवून घेतस ना तू, या काय बरा नाही हा? होय आहे, माका पण हे पटत नाही. शेवंताचा या घरात येणं तुमका पटणारा नव्हता, पण त्याच्या पायता थांबला नाही. त्या घरात येऊ बघताच हा ना. मग हे तुमका कित्या कळत नाही? तुमच्या पटण्यान न पटण्यान काय फरक पडत नाही. हा जे ते ह्या घरातलेच होते ना, अख्खा आयुष्य त्यांच्या वांगडा काढला आणि आता त्यांची खुणा मिटवायचे म्हणतोस. आयुष्य काढलंच म्हणतस ना, पण मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी कसं आयुष्य काढलं असता. तुझ्या ह्या पोरांनी बघितल्यानी. दत्ता कधी आवशीक बघितलंस हसताना घोवासमोर? माधवा कधी तुझ्या बापाशी आवशीची काळजी घेतलेली बघितलंस? छाया तुझो बापूस कधी प्रेमान 4 शब्द तुझ्या आवशीशी तुमच्याशी बोललो? अभिरामा तुझ्या बापाशीन कधी तुमका मायेन जवळ केल्या नाही. हे असे आठवणी असत तुमच्याकडे अन्नाचे, जे असत ते वाईट आठवणी, त्रास देणारे आठवणी. मग हे पुढचं आयुष्य सुखात काढूचं असात तर ह्या अशा वाईट आठवणींची राख करूक नको काय? हा बच्चे बच्चे माका सोडव. माका सहन होत नाही. माका सोडो सोडो माका सोडो. अण्णा तुझा ह्या वागणा, तू दिलेलो त्रास, तुझी कर्मा, तुझ्या पापांची फळा या घरातल्या लोकांनी सहन केल्यानी तैसरलंस. मी तुका आता सोडणार नाही आणि माका माहिता तू पण तुझो हट्ट सोडणार नाही असस. अरे आता जशी तू तुझी सुटका करून घेऊ बघतस तशीच सुटका तुझ्या त्रासातून तुझ्या बायलेन कधीच करून घेतल्या नसती. पण नाही, त्यांना तुझा घर सांभाळल्या, तुझ्या पोरांका सांभाळल्या. एवढाच कित्या तुझी पापा स्वतःच्या डोळ्यान बघून डोळे बंद करून घेतल्या, पण तुझ्या समोर कधी तोंड उघडल्या नाही. त्याका नाही वाटली सुटका करून घेऊची? अरे तुझ्या पोरांका पण तुझ्यापासून सुटका वही होती. नकावडी असताना हैसर रवण्याशिवाय काय पर्याय होतो त्यांच्याकडे? पण लहानग्या अभिरामान ह्या घरातून बाहेर पडून स्वतःची सुटका करून घेतल्या. तुझ्या पापान तुझ्या कर्मान
त्याची सुटका कधीच झाली नाही. तुझ्या कर्माची फळा त्याका भोगूकच लागली. थोरलो माझो माधव हो हो करत लहानाचो मोठो झालो. तुझ्या खैल्या प्रश्नाक त्यांना कधीच नकार दिल्या नाही. तुझ्या धाकान कायम हो हो करत राहिलो. शेवटी मुंबईत जाऊन सुटका करून घेतली. त्याच्या नावापुढे तुझं नाव लागलेला हा ना, माधव हरी नाईक. ता कसा खोडत. शेवटी तुझी पापा त्याका भोगूक लागली. त्याच्या बाबतीत जा झाला ते त्याचे भोग नसत, तुझ्या पापाची फळा असत ती. दत्ता नाईकान अण्णा नाईक बनूचो प्रयत्न केला, पण काय झाला. त्याचो अण्णा नाईक झालो नाही, पण अण्णा नाईक बनण्याच्या नादात स्वतःच्या आणि पोरांच्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतल्या. कारण अण्णा नाईक ह्यो फक्त माणूस नाही, ही वृत्तीच वाईट हा. चेडवाचा काय केलंस तू. अण्णा नाईकाचा चेडूता. अण्णा नाईकासारखा होक गेला. काय झाला वाटोळा. जा आता तुझा वहीत. हा अण्णा नाईक तुझो ह्यो जन्म वाया घालवलंस. वच्चे सोडो बाका, ते सोडो बाका, त्रास होईल. सोडो बाका, वच्चे सोडो बाका, वच्चे वच्चे बाका सोडो. सोडो बाका, बाका सोडो. वच्चे सोडो. सोडो बाका. इतक्या सगळा करता आहे ती, पण माका ना रवन रवन हिच्यावर शंकाच येता. हिका खराच काय येता काय आपण काय कळणार नाही, म्हणून हिची सगळी नाटका चालली होत. आहे तुम्ही इथं आणू गेला होतात ना, तुमका हिचो मार्ग सांगणार गुरु कोण. अगो तर त्या किती काढतस. कळा कोया ना, खराच या सगळं कळता की वेळ जाणार नाही म्हणून करता. वेळ जाऊचा नाही म्हणून करूचा असता तर बाकीची घरा नव्हती. आणि इंदूक काय विचारतस. ता काय सांगणार बापडा. अगो तुका काय विचारूचा असतात ना ता माका विचार. छाया तुझी काय शंका असत ती माका विचार. हा मी काय घाबरणार नाही असे सांग मका. तू या सगळा जा काय करतोस, जा काय सांगतोस, त्यातला खरा किती आणि खोटा किती. ज्याचो विश्वास नसात त्याच्यासाठी खोटा, आणि ज्याचो विश्वास असात त्याच्यासाठी खरा. आपण आपल्या परीन करायचं. शेवटी काय समोरच्याचा दृष्टिकोन ठरवता खरा की खोटा. या असा जडजड बोलांना आमका फसवू नको. काय त्या नीट सांग. छाया भाऊजा एक बघतस ना, आता खुळा नाया खेळवला जाता. काय गो तुझ्या बापाशी जे कपडे जाळलंय तर तुका राग येलो. तुझ्या बापाशी माझो अख्खो संसार जाळल्या, तो राग नाही मनात ठेवलाय मी. तुझ्या भावाच्या आणि सुशल्याच्या संसाराची राख होऊ नये म्हणान तरी तोंडा बंद ठेवा तुमची. काय जळलंय बाहेर. तुझीच वाट बघत होते. का काय झालं. माझी का वाट बघताय सगळे. औशीची साडी आणलंस ना ती दे. काय साडीच आणूक गेलं होतस ना औशीची. म्हणजे ही साडी पण जातलस. नाही मी साडी नाही देणार आहे. ही साडी माझ्या आईने मागितली आहे स्वप्नात येऊन. मी नाही देणार ही साडी. तुझल्या समजून घे. आता अन्नाचे कपडे जाळलाव तसे ह्याचे पण आठवणी राहूक नको. ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे माझ्यासाठी. मी नाही देणार. नाही देणार मी साडी. नका कळता गोपोरा, नाहीला नाही काही झालं तरी मी ही साडी देणार नाही. सुषमा मग सयाची मला कुणाचं काहीच ऐकायचं नाहीये.
सुषमा सुषमा समजव बायले, कळता ना तुका प्रत्यय इलेलो आणायचो. काय करतेस? काय नाही. काय ते? माझ्या आईची साडी इथे माझ्याही स्वप्नात आली होती. मला साडी हवी होती म्हणून घरी गेले आणि साडी आणली. पण अरे सयाजी या इथे काहीतरी भलतच चालू आहे. ती वच्ची साडी मागतीये. साडी देऊन टाक. ह्याची काय बोलतोस तू हे? सुषमा साडी देऊन टाक. आपल्या विचारांच्या पलीकडचं हे सगळं. काहीच कळत नाहीये. हे बघ सुषमा, आता तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव की आपण या सगळ्या गोष्टीला विरोध नाही करू शकत. तू साडी देऊन टाक. नाही, मी नाही देणार साडी. नाही देणार मी साडी. ही साडी माझ्या आईची शेवटची आठवण आहे माझ्याकडची. नाही देऊ शकत. काही झालं तरी मी ही साडी नाही देणार. मी साडी नाही देणार. नाही देणार मी साडी. रडू नको कावेरी. अभि मला नाही बघवत आहे अन्नाचे हाल. त्यांना खूप त्रास होतोय. कावेरी, हा अभि मी बघितलंय. ते ओरडत होते, त्यांना ना सहन होत नव्हता. या घराला आणि घरातल्या माणसांना जेवढा त्रास झाला ना त्याच्यापेक्षा त्यांच्या वेदना कमीच असतील. अभि ते अण्णा आहेत, तुझे बाबा आहेत. तेच तर दुर्दैव आहे. बापाला त्रास झाला तरी माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. कठोर झालोय आम्ही सगळे. बाप म्हणून त्यांनी आम्हाला कधी जवळ पण नाही घेतलं ग मुलांना. त्यांची सगळी कर्तव्य आईने पार पाडली. आईसाठी काही करेन मी, पण अण्णांसाठी नाही. मेल्यानंतरही स्वतःच्या माणसाचा विचार नाही केला त्यांनी. त्यांना ना नरक यातनाही कमी पडेल. तू किती पण कठोर बनला ना तरी तुझ्या डोळ्यातलं पाणी सांगतोय. काही नाही, ही जी वेळ आली आहे ना त्यासाठी हे पाणी आहे. परिस्थिती जी आली आहे ती वाईट आहे आणि ही परिस्थिती अण्णांनी स्वतःहून ओढवून घेतली. अण्णांसाठी अश्रू नाही आलेत माझ्या डोळ्यात. भाय माझे, हो काय भूताटकी म्हणायची. हो माणसा परवाडली पण भूताटकी नाही. काय म्हणता त्या का अन्ना दिसतो. सुशल्या सांगता त्यांची आव साडी मागता आणि वच्चीचं काय तर भलताच चाललेला असा. थांबाय सरच काय चाललं. माका पण बघूचा काय असा. चल तुका अडवणारा मी कोण गो बाय. पण एकदा विचार कर,
त्याच्या पुढे दत्ताक सोबत करूची आणा म्हणजे हो जीवावर बेतला मगे. सांगताय तसाच करा नाहीतर जीवावर बेतत. हा ही सांगता तसं ऐकायचं की काय? आतापर्यंत ही सांगता तसं ऐकलं ना म्हणून अजून मानेवर टांगती तलवार असा. मी नाही माझ्या जीवाक घाबरत. माझ्या घोवामुळे थांबलोय मी. माझं घो वाऱ्यावर पडलो असतो ना माझ्याशिवाय मनान पाऊल मागे घेतलंय होय. काय तर या सरिता कोणाचा ऐकणारा नाही या. वच्चे सोडो माका. मोकळं कर माका त्रास होतो. अण्णा नाही ऐकणार आहे तू. देवाच्याही छाताडावर पाय ठेवून उभं राहणारो कचलस कसा तू. त्रास होता बघवत नाही रे. या बंधन घालतय नायिकांच्या रक्ताची शपथ घालू. अण्णा आता तरी शरण जा. या बंधन सहजासहजी तोडू शकत नाही.